आपण तर एक महंत साधू दिसतात आणि असं मला स्पर्श करण्यासाठी तत्पर झाला. नाव माझं सत्यवती. हे सत्यवती? हा. ज्यावेळी हा पराशर तुझ्या नावेत बसला ना, हा, आणि ज्यावेळी तुझे नाव एकसारखे जलद गतीने चलत होते, पण कोण जाणे या पराशराच्या मनात एक कालवा कालवा निर्माण झाला. कालवा कालव हे अतिमशात्र तुझं सौंदर्य मी पाहिलं आणि वळणावळण न बोलण्यापेक्षा हे सत्यवती सरळ आणि स्पष्ट मी तुला सांगू इच्छितोय, काय ते तू मला आवडलेली आहे. अहो, आपण काय बोलतात? आपण तर एक साधू महंत आहात आणि असं असताना मी तुम्हाला आवडले. ओ, कसं काय शक्य आहे? माझा जन्म झालाय तो कोळी घराण्यात आणि आपण तर ब्राह्मण घराण्यात. मग असं असताना तुमचा आणि माझा संबंध कसा काय जोडू शकतो? हा, हे सार सर्वेश्वर मी तुला कथन करेनच. म्हणजे माझी कदाचित परिस्थिती तुला माहित नसेल. नाही. हे जे समोर नावाडी दिसते त्या नावाड्याला मी हाक देतात. हा, तू तुझ्या नावेतून खाली उतरलीस आणि मी तुम्हाला पोचवितो असं तुझ्या मुखात दिसलं. हो, हे सत्य ना? सत्यच. मग नाव तर मध्यंतरी आले हो, आणि खरोखरच आणि या तुझ्या नावेत मी बसतात माझं मन तुझ्या सौंदर्यावर मोहित झालं. सौंदर्यावर तुझ्यासाठी मी काय करू एवढंच तुम्हाला कथन कर. अहो, पण हे कसं काय शक्य आहे? मी कोळी घराण्यातील असताना देखील आज माझ्या पूर्ण शरीराला येतोय तो हा मत्स्याची दुर्गंधी. ते पहा, ते सर्व नावाडी पाहतोय, जरा विचार कर. हो, आणि असंच करा. सूर्य मध्यांतरी आलाय. सूर्य मध्यांतरी आला असताना हे दुष्कृत्य मी कसं काय करू शकते? अहो, मी मत्स्यगंध आहे. असं असताना तुमच्याशी माझा संबंध नाही करू शकत. हे बघ, माझी तुला प्रचिती पाहायचंय का? अहो, ही मध्यांतरी नाव आपण थांबवली नव्हेच तर ही पाण्यात स्थिर झाली. सारीकडे पाहते सारे जण आणि असं असताना हे सारीकडे पाहिलं असेल तर मला ते लज्जास्पद आहे. मग याच्यासाठी मी काय आपण काय करणार? मी नाही आपल्याला संमती देऊ शकत. मी नाही आपल्याला होकार देऊ शकत. तुझं मन तुला काय ग्वाही देत आहे हे मला तू कथन करणार. माझी प्रचितीत पाहायचंय का तुला? हे बघ, पाहायची हे जे सर्व नावाडी तुला तुझ्या समोर दिसते, हा, माझी प्रचिती तर तुला पाहायची असेल तर हे नावाडी माझ्या दैविकत्वाच्या पुण्यबलावर त्या सर्वांना अदृश्य करतोय. अदृश्य. हे वैकुंठीच्या
त्यावेळी तुझी साथ मला हवी. याच्यासाठी ते भगवंता तुझी साथ मला दे. साथ दे साथ दे चारी बाजूला दुःख पडलेले. सारीकडे पाहिलं असेल तर दुःखाच्या कोण कुणाला दिसेनासा झालेला आहे. हो प्रचिती कोणाची? त्या माझ्या वैकुंठीच्या नारायणाची आणि माझी. आता तुझं काय मत? एकच बोल. अहो माझ्याही मनात इच्छा होती की कुणीतरी माझ्या जीवनात एक ब्राह्मण पुरुष असेल. म्हणजे तुला लज्जा वाटू लागली. हो हे तुझं माझं प्रेम कोणीतरी पाहिले पाहिली. म्हणून ते समोरचे नावाडी जे आहेत ना त्या सर्वांना मी आज अदृश्य केलेले. आता काय तुझी इच्छा आहे? एकच आज माझ्या मनात इच्छा आहे माझा स्वीकार आपण करावा. वासुदेव नारायण, तू मला आवडलेले. माझ्या मनात कोण काय निर्माण झाले याची कल्पनाही तुला नसेल. पण या नावेतच असताना तुझ्या मृदू मांडीवर काही क्षण मला विश्रांती घ्यायची. काही क्षण विश्रांती हा. मग का नाही आमची इच्छा मी नक्कीच पूर्ण करेन. वासुदेव नारायण, वासुदेव नारायण.